वळूयात पुढच्या बातमीकडे। ऊसाचं बिल मागण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वसंतदादा साखर कारखान्याच्या चेअरमनने शिवीगाळ व दमदाटी करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज घडलाय। वसंतदादा साखर कारखान्याचे ऊसाचं बिल तसंच कामगारांचा थकीत पगार मिळण्यासाठी कामगारांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। त्याच दरम्यान कवठेपिरान येथील सुरेश सरडे यांना वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन यांनी त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रकारही घडला। अशा चेअरमनवर कडक कारवाई करावी व आमचं बिल आम्हाला द्यावं अशी मागणी सुरेश सरडे यांनी SBN न्यूजशी बोलताना केली आहे। येत्या सोमवारी मी चेअरमनवरती 13-14चे पैसे मागायसाठी मी गेलो होतो, परंतु चेअरमन म्हणले तुला देत नाही म्हणल्यानंतर मी म्हणलं ह्या चिमणीतनं पुढच्या वर्षी धूर निघणार नाही चेअरमन, एवढं सगळं लक्षात ठेवूनच तुम्ही शेतकऱ्यांची आणि कामगारांची देणी द्या। तर देत नाही। त्यांनी बॉडीगार्ड माझ्या अंगावरती धावून आले, मी शर्ट काढून त्याच्या पुढे उभा राहिलो, गोळी घाल म्हणून। इतकी वाटाघाट चेअरमनची माझी झालेली आहे। त्यानंतर आत गेस्ट हाऊसमध्ये आत खोलीत बोलवून घेऊन सुद्धा दमदाटी मला त्यांनी केली।